नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती आणि MPSC ग्रुप सी साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि या अगोदर सुद्धा आपण MPSC ग्रुप सी साठी आणि तलाठी भरतीसाठी खूप सारे क्वेश्चन व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. तर त्या व्हिडिओची आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. तर ते तुम्ही एक-एक करून सर्व पाहू शकता. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 काय आहे? भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्यात आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच उत्तर प्रदेश. तर भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच कच्छ. तर भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने हा कच्छ हा आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. भारतामध्ये एकूण किती मान्यताप्राप्त भाषा आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच 22. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये एकूण किती मान्यताप्राप्त भाषा आहेत? तर याचं उत्तर हे 22 आहे. म्हणजे भारतामध्ये एकूण 22 मान्यताप्राप्त भाषा आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये सर्वात कमी बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच संस्कृत. तर भारतामध्ये सर्वात कमी बोलली जाणारी भाषा ही संस्कृत भाषा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशासोबत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच बांगलादेश. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा ही बांगलादेश या देशासोबत सर्वात जास्त आहे आणि लांब आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा साठा कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच ओडिसा. तर भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा हा ओडिसा राज्यामध्ये सर्वात जास्त आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये सर्वात जास्त पेट्रोलियम उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हालाही येत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही सुद्धा हे प्रश्न परीक्षांमध्ये चुकणार नाहीत. तर या ठिकाणी पहा, भारतामध्ये सर्वात जास्त पेट्रोलियम उत्पादन हे राजस्थान या राज्यामध्ये होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्ये घनता किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच 382. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता ही 382 इतकी आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच अरुणाचल प्रदेश. तर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य हे अरुणाचल प्रदेश आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारत आणि श्रीलंकेला वेगळे करणारा सामुद्रधुनी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच दोन्ही पण. तर पहा, पाकची सामुद्रधुनी आणि मन्नारची सामुद्रधुनी
या ठिकाणी भारत आणि श्रीलंकेला वेगळं करण्याचं काम करते. तर या ठिकाणी हे प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारताला किती देशांच्या सीमा लागून आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच 7. तर भारताला 7 देशांच्या सीमा या लागून आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारत आणि म्यानमारला जोडणारी टेकडी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच पटकाई. कोणती आहे? पटकाई. भारत आणि म्यानमारला जोडणारी टेकडी ही पटकाई टेकडी आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. भारताचे सर्वात जास्त सीमा असलेले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच उत्तर प्रदेश. भारताचे सर्वात जास्त सीमा असलेले राज्य हे उत्तर प्रदेश आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतामध्ये सर्वात जास्त सोने उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच कर्नाटक. तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त सोने उत्पादन होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये सर्वात जास्त जन्मदर असलेले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक एच आहे, म्हणजे बिहार. तर भारतामध्ये सर्वात जास्त जन्मदर असलेले राज्य हे बिहार राज्य आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारतामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच मध्य प्रदेश. म्हणजेच भारतामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेले राज्य हे मध्य प्रदेश आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. भारतामध्ये सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असलेले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा हे ऑप्शन क्रमांक एच आहे, म्हणजे मध्य प्रदेश. भारतामध्ये सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असलेले राज्य हे मध्य प्रदेश आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये सर्वात जास्त दुष्काळग्रस्त राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच राजस्थान. तर भारतामध्ये सर्वात जास्त दुष्काळग्रस्त राज्य हे राजस्थान आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच हेमिस. तर पहा, भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे हेमिस हे आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले आजच्या सिरीजचे महत्त्वाचे 20 प्रश्न, जे की तुमच्या तलाठी भरती आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी साठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशन माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.